नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची विषय गणिताची घटक चाचणी 2ची सेमीची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. क्वेश्चन नंबर 1 ए. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट, द कॉस्ट प्राइस ऑफ an object is rupees 200 and selling price is rupees 240, then profit will be dash dash. आता इथं सेलिंग प्राइस आहे 240 आणि कॉस्ट प्राइस आहे 200, म्हणजे इथं प्रॉफिट झालेला आहे आणि प्रॉफिट 240 मायनस 200 इज इक्वल टू 40. इथं आपण फॉर्म्युला लिहून सोडवले, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो आन्सर इज 40 रुपीज. 6x इज इक्वल टू 30. 6x is equal to 30. X is equal to 30. This 6 divided by here 6 5 is 30. So answer is 5. 25% means, आता 25% म्हणजेच 100ला 25, म्हणून या ठिकाणी किती येणार आहे आन्सर 25. राईट द टाइप्स ऑफ बँक अकाउंट्स. Types of bank accounts: savings accounts, current account, fixed deposit account and recurring deposit account. Second, find the ratio of 18 to 45. (18 upon 45). आता 18 आणि 45ला कितीने भाग जातोय तर 9ने भाग जातोय. 9 2 जा 18 आणि 9 5 जा 45. So 2 upon 5 is equal to 2 is to 5. Then third, what is 10% of 10? 10% of 10 is equal to 10% means 10 upon 100 multiply by 10. हे 0 आपण कॅन्सल केले, आन्सर इज 1. Now second question. Complete the following activities. Any two. Marks 4. If 20 meters of cloth cost 3600, find the cost of 16 meter of cloth. म्हणजे 20 मीटर क्लॉथची प्राईस जी आहे ती 3600 आहे आणि 16 मीटर क्लॉथची प्राईस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो ॲक्टिव्हिटी, द कॉस्ट ऑफ 20 मीटर क्लॉथ इज 3600. दिस इज गिवन. द कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ इज इक्वल टू 3600 डिवायडेड बाय 20. यांचं आपण डिव्हिजन केलं तर उत्तर येतं आहे याचं 180. द कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ. आता cost of 1 meter 180 and find out the 16 meter price. So 180 multiply by 16. So multiplication is 2880. So the cost of 16 meter cloth is 2880. Second, solve the following equations. -12 is equal to a minus 29. ॲक्टिव्हिटी -12 इज इक्वल टू m minus 29. m minus 29 हे राईट साईडला घेतलेलं आहे आणि लेफ्ट साईडला आणि हे राईट साईडला. इथं आपल्याला फक्त इथं काय केलं आहे, साईड चेंज केली आहे, त्याच्यामुळे इथं साईन चेंज होणार नाही. -12 ॲज इट इज. आता -29 आहे म्हणजे -29 सबट्रॅक्ट केले, सो आपल्याला 29 ॲड करावे लागतील, म्हणून इथं +29 जी क्रिया आपण डाव्या बाजूला केली तीच आपण उजव्या बाजूला करायची असते. सो 29 कॅन्सल, m ॲज इट इज. -12 + 29 इन आन्सर इज 17. विक्रम स्कोर्ड 546 मार्क्स आउट ऑफ 600 इन एक्झाम. व्हॉट percentage ऑफ द मार्क्स डिड ही स्कोर? Let Vikram scored A% of the marks. A% means out of 100. So A upon 100 and 5546 is out of 600. So
546 अपॉन 600. आता इथं 100 घालवायचं आहे म्हणून आपण कॅन्सल होण्यासाठी 100 इथं डिवाईड आहे म्हणून 100ने मल्टिप्लाय केलं आहे. तर इकडे सुद्धा 100नेच मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं 100 दिला आहे, इथं 100 येणार. 100 कॅन्सल, 2 0 कॅन्सल. इथं 546 अपॉन 6 आपण इथं भाग दिला तर डिव्हिजन घेतला तर ए इज इक्वल टू 91. 6 1 6, 6 9 54 अँड 6 1 6, so 91. Vikram scored 91% of the marks. Now third question. A pond in a field holds 1,20,000 liters of water. It cost rupees 18,000 to make such a pond. How many ponds will be required to store 4,80,000 liters of water, and what would be the expense incurred? म्हणजे एक पॉन्ड जे आहे त्याच्यामध्ये 1,20,000 लिटर्स पाणी मावतं आहे आणि ते तयार करायला 18,000 रुपीज खर्च येतो आहे. तर 4,80,000 लिटर पाणी मावेल यासाठी किती पॉन्ड्स लागतील आणि किती खर्च येईल असा प्रश्न आहे. फॉर होल्डिंग 1,20,000 लिटर्स ऑफ वॉटर 1 पॉन्ड इज रिक्वायर्ड. सो फॉर होल्डिंग 4,80,000 लिटर्स ऑफ वॉटर इज 4,80,000 अपॉन 1,20,000. इथं आपण 4 0 घालवले. इथं डिव्हिजन केलं तर 4 12 1 12, 12 4 48. सो 4 पॉन्ड्स आर रिक्वायर्ड. Cost of making 1 pond is rupees 18,000. So cost of making 4 ponds is 18,000 multiplied by 4 is 72,000. So answer is 4 ponds are required. Expense incurred would be rupees 72,000. Second example, Soham scored 40 messages on his birthday. सोहमला 40 मेसेजेस त्याच्या बड्डेला आलेले आहेत. ऑफ दिस म्हणजे आउट ऑफ 40 90% वेअर बड्डे ग्रीटिंग्स. आता त्यातले जे 90% आहेत ते बड्डे ग्रीटिंग्स आहेत. हाऊ मेनी अदर मेसेजेस डीड ही गेट. आणि त्याला काही इतर मेसेजेस पण आलेले आहेत. तर बिसाइड्स द ग्रीटिंग्स, तर ग्रीटिंगच्या व्यतिरिक्त मेसेज आलेले आहेत तर ते किती आहेत हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. लेट सोहम रिक्वायर्ड्स एक्स मेसेजेस फॉर बड्डे ग्रीटिंग्स. आता एक्स मेसेज कितीपैकी आले आहेत 40 पैकी. सो एक्स अपॉन 40 आणि 90% आहे 90 अपॉन 100. आता हा 40 आपल्याला घालवायचा आहे म्हणून आपण इथं 40 डिवाइड आहे म्हणून 40ने मल्टिप्लाय केलं ऑन बोथ साईड्स. 40 40 केला. एक्स हा 0 आणि हा 0 गेला तर 9 × 4 इज 36. अदर मेसेजेस इज इक्वल टू 40. आता 40 मेसेज त्याला आलेले होते त्यापैकी -36 इज इक्वल टू 4. सोहम रिसिव्ड 4 अदर मेसेजेस बिसाइड्स द ग्रीटिंग्स. Archana bought some kilograms of wheat. She requires 12 kg per month and she got enough wheat milled for 3 months. 3 monthसाठी ती प्रत्येक मंथला 12 kg असं ती 3 months वापरते. After that she had 14 kg of wheat left. How much wheat she had Archana bought altogether. म्हणजे अर्चनाने किती गहू आणला. wheat म्हणजे गहू हे विचारलेलं आहे आणि अर्चनाने काही गहू आणला ते आपल्याला मानायचं आहे. सो लेट अर्चना बॉट x kg ऑफ x किलोग्रॅम मीन्स ऑफ wheat. शी यूज 12 kg पर मंथ
for 3 months. So 12 into 3 is 36 kg of wheat. आता अर्चनाने आणलेला आहे टोटल वीट x किलोग्रॅम, त्यातले 36 किलोग्रॅम हे वापरले गेलेत. सो मायनस 36 येणार इज इक्वल टू 14 किलोग्रॅम वीट आर लेफ्ट, म्हणजे 14 किलोग्रॅम शिल्लक राहिलेत. मायनस 36 आहे, इथं प्लस 36 करावं लागेल ऑन बोथ साईड्स. 36 गेला, एक्स ॲज इट इज. 14 प्लस 36 इज इक्वल टू 50. अर्चना बॉट 50 किलोग्रॅम ऑफ wheat. Now fourth question. Mahesh deposited rupees 8,650 in bank at the rate of 6 PCPA. How much money will be get at the end of the year? म्हणजे महेशने बँकेत 8,650 रुपीज ठेवलेले आहेत. त्याचा इंटरेस्ट रेट आहे 6 PCPA, म्हणजे 100 फॉर 100 रुपीज फॉर 1 year इज 6. इंटरेस्ट इज 6. Now solve this problem. Let the interest of rupees 8,650 be x rupees. Interest on rupees 100 is 6. So 6 upon 800, 8,650, 6 upon 100. तर हा 8,650 घालवण्यासाठी आपण ऑन बोथ साईड मल्टिप्लाय बाय 8,650 हे गेले एक्स ॲज इट इज. इथं आपण हा 0 0 घालवला, 5ने इथं भाग दिला, इथं 5 2 जा 10, इथं भाग दिला 173, देन 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 into 173 इज मल्टिप्लिकेशन इज 519. म्हणजे इंटरेस्ट जो आहे ते 519 आहे. आणि महेशला जे पैसे मिळणार आहे ते त्याने ठेवलेले पैसे आणि प्लस इंटरेस्ट, म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट 8,650 प्लस 519 इज 9,169. Mahesh will get rupees 9,169 at the end of the year. Now second problem. Pramod bought 100 bunches of methi green for rupees 400. म्हणजे मेथीच्या जुड्या ज्या आहेत त्या 400 रुपयाला घेतलेल्या आहेत. In the sudden downpour, 30 of the bunches on his handcart गॉट स्पोल्ड. हे स्पोल्ड झालेले 30 जुड्या ज्या आहेत त्या खराब झाल्या. ही सोल्ड रेस्ट ॲट द रेट ऑफ रुपीज 5 पर बंच. प्रत्येक मेथीची जुडी 5 रुपयाला विकलेली आहे. डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर इनक्युअर अ लॉस? हाऊ मच? द कॉस्ट प्राइस ऑफ 100 bunches of methi green is 400. 3 bunches got spoiled. The selling price of per bunch is rupees 5. The selling price of 70 bunches, कारण 100 बंच आणले होते त्यातले 30 खराब झालेले आहेत. सो रिमेनिंग इज 70 मल्टिप्लाय बाय 5 इज 350. आता इथं कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस, सो हिअर इज द लॉस. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस आहे 400 अँड सेलिंग प्राइस 350. सबट्रॅक्शन केलं तर 50 रुपीज लॉस झालेला आहे. प्रमोद इन्कर्ड अ लॉस 50 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा सगळ्या प्रश्नपत्रिका मी चॅनलला टाकणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.